कोकणचो रुबा भारी, माझ्या कोकणचो तोरा भारी, दिसते भारी गणपतीची स्वारी, अन आला दिसमा माझ्या दारी. हो हो हो, काय सुंदर दिवस आहे. खूप छान वाटायला लागलं मित्रांनो. एक सुंदर दिवसाची आज सुरुवात करतोय आणि एका या सुंदर राईड बरोबर. तर हे गाणं होतं सिच्युएशनला अतिशय परफेक्ट, आणि हे लोकेशन बघा आहे खूप पिक्चर परफेक्ट. तर मित्रांनो, गाण्यावरनं तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की मी कुठं चाललो आहे. होय मित्रांनो, मी चाललेलो आहे कोकणात. पण आता तुम्हाला विचार असा मनात आला असेल की कोकण तर एवढं मोठं आहे, जवळपास 750 किलोमीटरचा आपल्याला समुद्रकिनारा मिळाला आहे. तर त्यातलं नक्की कुठलं ठिकाण? तर पुण्यापासून जवळपास 160 किलोमीटरवरती हरिहरेश्वर म्हणून हे ठिकाण आहे. आपल्यापैकी बरेच लोक त्या ठिकाणी गेले असतील. अतिशय सुंदर ठिकाण आहे. त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरण्यासाठी एवढी छान लोकेशन्स आहेत की आपल्याला एक अख्खा दिवससुद्धा खूप अपुरा पडेल. त्याच्यामुळे याच ठिकाणी मी आज चाललेलो आहे. तर आता इथून साधारण 100 किलोमीटरवरती हरिहरेश्वर राहिलेलं आहे. सकाळी साधारण 6:30 ते 7च्या दरम्यान मी माझी ही राईड सुरू केली होती आणि आता वाजलेत साधारण 8. त्यामुळे जवळपास एक 40% अंतर मी पार केलेलं आहे. तर अजून एक साधारण 100 किलोमीटर अंतर माझं शिल्लक राहिलं आहे. तर लवकरात लवकर मी हरिहरेश्वराला पोचतो आणि सकाळी हरिहरेश्वराचं आपण दर्शन घेऊया आणि मग बाकीचे कुठले जे लोकेशन्स आहेत त्या ठिकाणचे सुंदर, त्यांना आपण भेट देऊया. बघा मित्रांनो, किती सुंदर घाट आहे आपला मुळशीचा. एकदम जबरदस्त आहे. खूप रिफ्रेशिंग असा या ठिकाणी आपल्याला फील येतो. आणि पुण्यापासून फक्त जवळपास 60 किलोमीटरवरती 1 तासाचा आपण ड्राईव्ह करून या ठिकाणी येऊ शकतो आणि इथलं हे जे निसर्ग सौंदर्य आहे त्याचा आपण आनंद घेऊ शकतो आणि खूप रिफ्रेशिंग असं फील करू शकतो आपण इथं आल्यानंतर. असो, पण आपण थोडंसं आजच्या राईडबद्दल बोलूया. तर मित्रांनो, माझं आजची जी राईड आहे ती अजिबात प्लॅन नव्हती. कारण आता जून महिना चालू आहे. त्यामुळे मला जून महिना जसा चालू झाला तसा प्रत्येक वेळी मला वाटत होतं की आता पाऊस पडेल, त्यामुळे आता इथून पुढं राईड आपली बंद. पण तसं झालंच नाही. जवळपास 20 दिवस उलटून गेले, अजून पण पाण्याचा एक थेंबसुद्धा आपल्या इथं पडलेलं नाही. खरंच खूप चिंता करण्यासारखी ही गोष्ट आहे. कारण आता जर बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर पाणीसाठा फक्त 15 ते 20% दरम्यान आला आहे. त्याच्यामुळे जर लवकरात लवकर आपल्याकडे पाऊस पडला नाही तर मात्र आपली परिस्थिती खूप अवघड होणार आहे. हे अल निनोमुळे आपलं खूप मोठं नुकसान व्हायला लागलं आहे यावेळी. कारण गेली 2-4 वर्ष आपण बघितले तर इतका जबरदस्त पाऊस होत होता. मागच्या वर्षी तर अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता. पण यावर्षी मात्र पूर्णपणे सगळं हालात बदल गए असं म्हणायला गेलेलं. हालात बदल गए, जज्बात बदल गए. त्यामुळं सगळं चेंज झालं यावर्षी. अजूनही पाऊस अजिबात पडलेला नाही. नाहीतर या मुळशीच्या घाटामध्ये ह्या लोकांची खूप मोठी गर्दी झालेली असते. खूप छान आपल्याला या ठिकाणी धबधबे वगैरे बघायला मिळतात. पण आता सध्याची परिस्थिती ही अशी आहे. पण काय असू दे, काय हरकत नाही आहे. येत्या काही 5-6 दिवसांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तर त्यावेळी तरी नक्की पाऊस पडेल असं आपण मानायला हरकत नाही. ओ फॅन्टॅस्टिक, ब्युटिफुल, अप्रतिम, खूप सुंदर घाट आहे मित्रांनो. आत्ताच महिन्याभरापूर्वी मी गोव्याला गेलो होतो, तेव्हा असाच आंबोलीचा घाट होता आणि सेम हा मुळशीचा घाटसुद्धा तसाच आहे अगदी दिसायला. खूप सुंदर आहे. सह्याद्रीमधला आपण कुठलाही घाट जरी घेतला तरी तो खूपच सुंदर आहे. एक से एक घाट आपल्याकडं आहेत. आणि हा समोर तुम्ही हा व्ह्यू बघू शकताय. किती सुंदर व्ह्यू आहे या ठिकाणी. खूपच छान वाटतं. हा प्रवास कधीच संपू नये असं वाटतं. हा रस्ता कधीच संपू नये असंच वाटतं या ठिकाणी आल्यानंतर. We keep on moving, we keep on moving along, we keep on rolling, no we ain't slowing it down, we keep on moving, we keep on moving along, we keep on rolling, yeah, no we ain't slowing it down, let's go. We ain't slowing down, baby, come and show me how, gotta do it right now, you know you gotta hold me down, can I let the moment pass, good things they never last. तर मित्रांनो, गेल्या 6 महिन्यामध्ये मी सह्याद्रीच्या बऱ्याच घाटांमधून प्रवास केला. त्यातला माळशेज असेल, वरंदा असेल, बोरघाट असेल किंवा कोंडा, अजून त्याचबरोबर आंबोली वगैरे हे इतर घाट असतील. पण यातला सगळ्यात सुंदर कुठला घाट जर तुम्ही मला विचारलात तर तो म्हणजे आत्ता आपण बघितलेला तामिनी घाट. खूप सुंदर घाट आहे. अतिशय सुंदर रस्ता वगैरे या ठिकाणी आहे आणि तिथले व्ह्यूज वगैरे पण सुंदर, अति सुंदर आहेत. त्याच्यामुळे
हा सह्याद्रीतला हे जे सगळे घाट आहेत हे खरंच सगळेच खूप सुंदर आहेत, पण त्यातल्या त्यात हा जो तामिनी आहे तो त्यांच्यापेक्षा खूप जरा जास्त सुंदर आहे. तर आपण सह्याद्रीबद्दल पण जर बोलायला गेलं तर सह्याद्री हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सुद्धा आहे. हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल, पण नॅचरल जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत भारतातल्या त्या 2 आहेत फक्त. तर त्या 2पैकी आपला सह्याद्री एक आहे. त्याच्यामुळे सह्याद्री हे किती महत्त्वाचं ठिकाण आहे हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. जगानं सुद्धा या आपल्या सह्याद्रीची दखल घेतलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या सह्याद्रीचा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आपण माणगाव पास केल्यानंतर थोडं पुढे येतो तेव्हा आपल्याला हा छोटासा घाट लागतो. पण ह्या घाटाचं वैशिष्ट्य असं आहे की या घाटामधले जे टर्न आहेत ते खूप शार्प आहेत. पण इथला हा जो रोड आहे तो चांगल्या पद्धतीनं खूप वाईड केलेला आहे आणि हा एक नवीन रोड झालेला आहे. त्याच्यामुळे खूप सुंदर हा घाट तयार झालेला आहे आणि इथून गाडी चालवताना खरंच खूप छान वाटतं. पण थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक या ठिकाणी गाडी चालवायला लागते, कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथले टर्न जे आहेत ते अतिशय शार्प आहेत. तर याच निमित्तानं मला एक महत्त्वाचा मुद्दा इथं मांडायचा आहे. तो असा आहे की ज्यावेळी मित्रांनो आपण एखादी सहल ठरवतो किंवा एखाद्या ट्रिपला जायचं ठरवतो तेव्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण काय काय करायचं आहे हे आपण आधी ठरवतो, किंवा त्या ठिकाणचे जे कुठले कुठले ॲट्रॅक्शन्स आहेत ते बघायचे, त्या ठिकाणी जाऊन फोटो काढायचे, त्या ठिकाणी जाऊन अजून काही इतर आपल्या ॲक्टिव्हिटी असतील तर त्या करायच्या. पण त्या ठिकाणी जाण्याच्या आधी जो आपला प्रवास आहे तर त्या प्रवासामध्ये आपण काय काय करायचं हे आपण कधीच नाही ठरवत. त्यामुळं जे आपल्याला डेस्टिनेशन आहे जितकं आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे तितकाच तो प्रवाससुद्धा खूप महत्त्वाचा असतो. कारण प्रवासामध्ये जाताना आपल्याला अशा काही गोष्टी बघायला मिळतात की ज्या खरंच त्या ठिकाणा इतक्याच इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामुळे माझं सगळ्यांना असं सांगणं आहे की ट्रिपला जाताना आपण आजूबाजूची जी सुंदर अशी दृश्य आपल्याला बघायला मिळतात त्याचासुद्धा आनंद आपण घेत गेलं पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल आपली जी ट्रिप आहे ती पूर्णपणे सुंदर होऊन जाते. आता असं हे मी का म्हणतोय हे तुम्हाला सांगतो, कारण आपल्यापैकी बरेच लोक खूप कंटाळा आला आहे किंवा कामातनं खूप आपण एक्झॉस्ट झालो आहे म्हणून एखाद्या ट्रिपला जायचं ठरवतात आणि त्यांचं लक्ष फक्त त्या डेस्टिनेशनवरतीच असतं. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना मी बघितलेलं आहे की तो जो प्रवास आहे तो खूप कंटाळवाणा वाटतो, कारण ते आजूबाजूला काही बघत नाहीत किंवा त्या प्रवासाचा ते आनंद घेत नाहीत. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचं असं असतं की तिथं जाऊया आणि त्यानंतर जे तिथल्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या करूया आणि मग आपण परत येऊया, आणि तिथले जे ठिकाण आहेत ते पटपट बघण्याच्या नादामध्ये ती माणसं खरं म्हणजे तिथंच जाऊन जास्त एक्झॉस्ट होतात. त्याच्यामुळे आल्यानंतर घरी आल्यानंतर त्यांना तसा फारसा काही आनंद मिळालेला असतो असं मला वाटत नाही. कारण मग घरी आल्यानंतर त्यांचा पुढचा 2 दिवस असतात ते खरं म्हणजे त्या एक्झॉस्शनमध्येच निघून जातात. त्याच्यामुळे जर आपण ह्या जायचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचा जर आनंद घेत राहिलो तर आपल्याला त्या प्रवासाचा अजिबात थकवा जाणार नाही किंवा मग आपल्याला घरी आल्यानंतर दमल्यासारखं पण वाटणार नाही. हरिहरेश्वर आता फक्त 25 किलोमीटर राहिलेलं आहे आणि जसं आपण कोकणात प्रवेश करतो तसे आपल्याला हे सुंदर रस्ते आपल्याला बघायला मिळतात. जशा कोकणातल्या बीचेस खूप सुंदर आहेत तसेच हे रस्तेसुद्धा अतिशय सुंदर आहेत. महाराष्ट्रातल्या काही सुंदर रस्त्यांपैकी हे जे कोकणातले रस्ते आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर इकडे कोकणामध्ये येणार असाल तर रस्त्याबद्दल चिंता करायचं तुम्ही सोडून द्या, कारण इथले रस्ते अतिशय सुंदर झालेले आहेत. अतिशय खड्डेविरहित असे हे रस्ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्यामुळे आपल्याला ड्रायव्हिंगची वगैरे कुठलीच अडचणी या ठिकाणी येत नाही. आता मी गेल्या काही दिवसामध्ये कोकणामध्ये पण भरपूर फिरलो, त्याच्यामुळे इथले जे रस्ते आहेत ते मला प्रत्येक ठिकाणी खूपच चांगले लागले. तर मित्रांनो सकाळचे 10:30 वाजलेत आणि मी पोचलेलो आहे आता हरिहरेश्वरमध्ये. आणि क्षणाचाही विलंब न करता सकाळच्या या प्रसन्न वातावरणामध्ये मी आता जातो मंदिराकडे आणि हरिहरेश्वराचं दर्शन घेतो.
हरिहरेश्वर मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं वगैरे बघायला मिळतात, पण अजून ती उघडलेली नाहीत कारण सकाळचे अजून 10:30 वाजलेत आणि अजून लोकांचीसुद्धा काही फारशी या ठिकाणी गर्दी झालेली नाही. तर मी आता हरिहरेश्वर मंदिराच्या या प्रांगणात पोचलेलो आहे आणि गर्दी फारशी नाही आहे, त्याच्यामुळे अगदी 5-6 मिनटातच माझं दर्शन या ठिकाणी होऊन जाईल. हरिहरेश्वराचं दर्शन घ्यायच्या आधी या ठिकाणी कालभैरवाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. तर हे आहे कालभैरव मंदिर. तर आधी आपण कालभैरवाचं दर्शन घेऊन येऊया. तर मित्रांनो, अतिशय सुंदर असं दर्शन अगदी 5 मिनटात माझं या ठिकाणी झालेलं आहे आणि मी आता निघतो आहे आजच्या दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. तर ते इथून अगदी 5 ते 10 मिनटाच्याच अंतरावरती आहे आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे ते आणि त्यातून समुद्राचा खूप सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. तर ते कुठलं ठिकाण आहे तर ते आपण बघूया अगदी थोड्याच वेळात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हाच तो सुंदर असा स्पॉट आहे आणि इथून आपल्याला समुद्राचा एवढा सुंदर व्ह्यू मिळतो. तर तुम्ही हा समोर आता बघतायच आहे, हे दोन्ही बाजूने आलेले हे दगडांचे कडे आपल्याला दिसतात आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला समुद्र दिसतो आहे. तर खूप सुंदर असं हे दृश्य आहे. तर आपण थोडंसं खाली उतरून बघूया की जवळून हे दृश्य कसं दिसतं आहे. जसं मी आता खाली उतरायला लागलो आहे तसं हा जो समोर व्ह्यू मला डोळ्याने दिसतो आहे हा इतका अद्भुत दिसतो आहे मला खरं म्हणजे की मी शब्दामध्ये खरंच सांगू शकत नाही. अतिशय सुंदर असा व्ह्यू, अशा पद्धतीचा समुद्राचा व्ह्यू मी कधीही बघितलेला नाही जो या ठिकाणी आहे. तर आपण थोडंसं खाली जाऊन बघूया. पण मित्रांनो, माझं तुम्हाला हे इथं सांगणं आहे की जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी हा व्ह्यू या ठिकाणी येऊन बघाल, कारण मी फोटोंमध्ये किंवा व्हिडिओमध्ये बऱ्याचदा हा इथला व्ह्यू बघितलेला आहे पण मला त्यावेळी छानच वाटला होता. पण जेव्हा मी इथे येऊन हा व्ह्यू बघतो आहे तेव्हा तो जवळपास अतिशय सुंदर, आउट ऑफ द वर्ल्ड असं मला वाटतं आहे. तर बघा मित्रांनो, काय सुंदर व्ह्यू आहे या ठिकाणी. यापेक्षा सुंदर व्ह्यू समुद्राचा काय असू शकतो. तासनतास आपण या ठिकाणी हा व्ह्यू बघत बसावा असं हे ठिकाण आहे. फोटोग्राफी करण्यासाठी अतिशय सुंदर, उत्तम असं हे ठिकाण मला या ठिकाणी सापडलेलं आहे. हरिहरेश्वर मंदिराच्या मागे एक प्रदक्षिणा मार्ग आहे. तर तिथून आपण चालत आल्यानंतर एक 5 ते 7 मिनटं इथं या ठिकाणी चालत यायला लागतात. एक थोडीशी चढत वगैरे अशा पद्धतीचा तो मार्ग आहे. आपल्याला थोडंसं चढून यावं लागतं या ठिकाणी येण्यासाठी. तर इथं आल्यानंतर आपल्याला समुद्राचा हा अशा पद्धतीनं सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो. आत्ता जो आपण सी व्ह्यू बघितला त्या ठिकाणी आपल्याला यायचं असेल तर हा समोर दिसणारा हा जो प्रदक्षिणा मार्ग आहे आणि समोर आपल्याला जे मंदिर दिसतं आहे तर याच मार्गाचा वापर करून आपल्याला इथे यावं लागतं. मग आपल्याला तो जो रॉक फॉर्मेशन्स जे आपण आत्ता बघितलं, जो सी व्ह्यू आपण बघितलो, तर तिथंपर्यंत आपल्याला पोचता येतं. मित्रांनो, मी आता हे बागमंडले जेटीच्या ठिकाणी. आता इथून हे जी खाडी आहे ती क्रॉस करून आपल्याला पलीकडच्या साईडला जायचं आहे आणि तिथं आपल्याला 2 महत्त्वाची ठिकाणे बघायची आहेत. एक म्हणजे आहे वेळास आणि दुसरा म्हणजे आहे बाणकोटचा किल्ला. तर या ठिकाणी आता ती फेरी बोटसुद्धा आलेली आहे. तर मी आता फेरी बोटवरती माझी गाडी लोड करतो आणि आपण आता भेटूया डायरेक्ट बाणकोट किल्ल्याच्या ठिकाणी.
तर मी आता या फेरीबोटीवरती आलेलो आहे. तर ही फेरीबोट आपल्याला जिथं समोर ती जे टेकड्या दिसत आहेत तर त्या ठिकाणी नेऊन सोडणार आहे. हा आपला नियरेस्ट रूट आहे. आणि समजा जर फेरीबोट घ्यायची नसेल तर आपल्याला थोडं लाँग रूटनं जावं लागतं. त्यामुळं 65 रुपीज याचा चार्ज आहे, मोटरसायकल विथ 1 रायडर. तर अशा पद्धतीनं अगदी जलद अशी आपल्याला या टोकावरून या काठावरून त्या तिकडच्या काठाला ही फेरीबोट नेऊन पोहोचवते. किल्ला कोणीकडे आला हो? बाणकोट किल्ला. राईट. आता एक 10 मिनिटाच्या अंतरावरतीच तो किल्ला मला बघायला मिळेल. तर मी पटकन किल्ल्यापर्यंत पोहोचतो आणि मग आपण किल्ला कसा आहे हे बघून घेऊया. तर मित्रांनो, हा जो किल्ला तुम्ही बघताय हाच आहे बाणकोटचा किल्ला, म्हणजेच हिम्मतगड फोर्ट. तर हा अतिशय अद्भुत असा किल्ला आहे. तर मी ह्याला अद्भुत का म्हणतोय हे सुद्धा तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल तर ह्यामध्ये काय असं वेगळं, ह्यामध्ये वेगळी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मी त्याला अद्भुत म्हणतोय. तर मित्रांनो, ह्याचा इतिहास जो आहे या किल्ल्याचा तो अगदी इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून सांगण्यात येतो. तसा रेकॉर्ड करून ठेवलेला आहे याचा इतिहास. ग्रीक तत्त्ववेत्ता जो आहे टॉलेमी, ज्याला आपण सगळेजण ओळखतो, तर त्यानं सुद्धा आपल्या ग्रंथात या किल्ल्याचा उल्लेख करून ठेवलेला आहे. त्याचबरोबर जो चायनीज ट्रॅव्हलर आहे युआन सॅंग, ज्याचं नाव आहे, जो फेमस चायनीज ट्रॅव्हलर, तर त्यानंसुद्धा आपल्या ग्रंथामध्ये या किल्ल्याबद्दल लिहून ठेवलं आहे आणि तोसुद्धा या ठिकाणी आला होता. तर असा अतिशय सुंदर असा किल्ला या ठिकाणी मला बघायला मिळतो आहे. आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच राजसत्तांच्या हाताखाली हा किल्ला येत गेला. मराठ्यांच्या हातात आला हा किल्ला, त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या हातात आला, पोर्तुगीजांनी पण काही काळ हा किल्ला आपल्या ताब्यात ठेवला होता. तर असा हा सुंदर असा किल्ला आहे. तर याची भक्कम अशी तटबंदी मला या ठिकाणी बघायला मिळते. आणि महाराष्ट्र शासनानंसुद्धा या किल्ल्याचं जतन संवर्धनाचं काम केल्यामुळे, या किल्ल्याची डागडुजी केल्यामुळे हा किल्ला आत्ता आपल्याला सुस्थितीत बघायला मिळतो आहे. तर हा किल्ला मी थोडा फिरून घेतो आणि इथं अजून काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे मी तुम्हाला सांगतो. तर संपूर्ण किल्ल्याचा हा जो व्ह्यू टॉपवरून हा अशा पद्धतीने दिसतो. तर या किल्ल्याच्या एका बुरुजावर आल्यानंतर अशी एक मोठी तोफ आपल्याला बघायला मिळते. इसवी सन 1797 मधली ही माझ्या मते ब्रिटिशकालीन ही तोफ असावी. तर ही अशा ठिकाणी या ठिकाणी माउंट केलेली आहे. त्याचबरोबर इथून समोरचा दिसणारा हा व्ह्यू हा अशा पद्धतीने आहे. हा किल्ला प्रामुख्याने माझ्या मते हा येथील समुद्रावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, इथली निगराणी करण्यासाठीच बांधला गेला असावा असा अंदाज आहे. तर अशा पद्धतीने हा इथला व्ह्यू दिसतोय. आणि समोर हे ब्रिजचं काम जे दिसतंय, जे आपण फेरीबोटनं आलो, तर ती फेरीबोटसुद्धा आता काही दिवसांनी बंद होईल. जेव्हा हा ब्रिज तयार होईल तर समोर ब्रिजचं काम चालू आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि हा आजूबाजूचा सुंदर असा परिसर. या किल्ल्यावरून हा सभोवतालचा जो हा सुंदर व्ह्यू दिसतोय, हा व्ह्यू बघण्यासाठी तरी किमान या किल्ल्याला आपण एकदा तरी भेट द्यायला हवी. असाच हा किल्ला आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा तुमची नक्की ट्रिप या ठिकाणी प्लॅन करणार असाल तर या किल्ल्याला तुम्ही नक्की भेट द्या.